श्रोतेहो नमस्कार. आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस. श्रोतेहो, असं म्हटलं जातं की वाचाल तर वाचाल. हे खरोखरच आहे आणि त्या वाचण्यासाठीच आजचा दिवस हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करावा. या पुस्तक दिनानिमित्त आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये जळगाव येथील प्रगती शाळेचे उपक्रमशील शिक्षक मनोज भालेराव सर यांना आमंत्रित केलेलं आहे. भालेराव सर यांनी पुस्तकांचा दवाखाना हा नवीन उपक्रम त्यांच्या शाळेमध्ये सुरू केलेला आहे आणि या उपक्रमाचं जे स्वरूप आहे किंवा हा उपक्रम कसा आहे याचं ते प्रात्यक्षिक देण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील शाळेमध्ये सुद्धा जातात. तर आजच्या या पुस्तक दिनानिमित्त हा पुस्तकांचा दवाखाना काय आहे आणि याचं कार्य कसं चालतं हे आपण सरांकडून जाणून घेऊन आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. आणि आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद सर. सर, आप शिक्षक म्हटला की हा उपक्रमशील असतोच. आपण जी कन्सेप्ट सुरू केलेली आहे पुस्तकांचा दवाखाना, तर याचं नेमकं स्वरूप कसं आहे? सर, नेमकं ही कन्सेप्टच वेगळी आहे. बरं. कारण माझ्या बघण्यात तरी आजपर्यंत असा दवाखाना मी सुद्धा अनुभवलेला नाही. हो. किंवा मला जे शिक्षक मिळाले हो. किंवा ज्या व्यक्तींनी हे बघितलं त्यांची सुद्धा अशी प्रतिक्रिया होती की बुवा आजपर्यंत आम्ही पुस्तकांची बँक बघितली, बरोबर, पुस्तक पेढी बघितली, बरोबर, आता मध्यंतरी जास्तीत जास्त पुस्तकांचं दुकान बघितलं किंवा छापखाना बघितला. हो, खरं आहे. आणि मध्यंतरी माझं असंही लक्षात आलं की पुस्तकांची भिशी ही होते. बरोबर. तर मग पण दवाखाना आजपर्यंत झालेला नव्हता. मग त्यातूनच या दवाखान्याची निर्मिती झाली आहे सर. कारण नेहमी माझं असं असते की वर्गात गेल्यानंतर काल जो मुलगा गैरहजर असेल त्याला मी विचारत असतो की काल तू का गैरहजर होता. बरोबर. तर त्यावेळेस तो सांगतो, तुम्हाला माहिती आहे लहान मुलांची कारणं कशी असतात, की सर मी आजारी होतो, माझं पोट दुखत होतं, डोकं दुखत होतं. बरोबर. आणि हा जो काळ चालू होता त्यावेळेस परीक्षेचा काळ होता. मग हा जो विद्यार्थी आहे ज्याने मला सांगितलं होतं की सर मी आजारी होतो, मग मी त्याला पुढचा प्रश्न विचारतो, मग तू आजारी पडल्यानंतर तू काय केलंस? तर तो सांगतो का सर मी दवाखान्यात गेलो होतो, डॉक्टरांनी मला औषधी दिली, मला आता बरं वाटते. बरं, ठीक आहे. मग असं मी आता परीक्षेचा कालावधी असल्यामुळे मी त्यांचे प्रश्न उत्तरं पाठ घेत होतो. हो. मग ते करता करता ज्यावेळेस जो विद्यार्थी सकाळी ज्याने मला आजाराचं कारण सांगितलेलं होतं त्याचा वेळ आल्यानंतर त्याचं पुस्तक जेव्हा मी बघितलं तर ते जीर्ण झालेलं होतं. बरं. मुखपृष्ठ त्याचं फाटलेलं होतं, मध्ये काही पेजेस निघलेले होते आणि अर्ध्यापर्यंत ते 2 तुकडे होतील का ह्या पद्धतीवर आलेलं होतं. बरं. आता मग मी असंच आपण जेव्हा मिश्किलपणे किंवा मजाक घेताना जर बोलतो, कारण विद्यार्थ्यामध्ये राहताना तुम्हाला त्यांच्यात रुळावं लागते. कारण आमची जी लेवल आहे लहान मुलांची त्यात तुम्ही खेळणार तेवढं ते शिकणार आणि माझाही तोच कन्सेप्ट आहे. मी विद्यार्थ्यांना स्वानुभवातून आणि कृतीतून शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग मी त्याला असंच मजाकमध्ये बोललो की का रे तू जसं आजारी पडला, तुला जसं दवाखान्यात जाण्याची गरज पडली आणि उपचाराची गरज पडली, या तुझ्या पुस्तकाला सुद्धा उपचाराची गरज आहे. याला सुद्धा तू कोणत्या तरी दवाखान्यामध्ये ने. म्हणजे तुमच्या दवाखान्यातला पेशंट हा पुस्तक आहे. बरं. मग असाच मी विचार करताना काय केलं की भरपूर मुलांची पुस्तकं मला तशी जाणवली. कारण शेवटी मुलं आहेत ते. मुलांना आपण पुस्तक दिलं की ते त्या बॅगेत ठेवतात. बॅगेत 4-5 पुस्तक वह्या असतात, त्यामुळे ते फाटतात, तुटतात. बरं. हे फाटलेलं पेशंट नावाचं पुस्तक जर तुम्हाला मिळालं, तसं दवाखान्यामध्ये कंपाऊंडर असतो, या सगळ्या प्रोसिजरमधून पेशंटला जावं लागतं. तसंच तुमच्या या दवाखान्यामध्ये पुस्तकाला पण जावं लागतं. आमच्या दवाखान्याची हीच गंमत आहे सर. बरं. सर्वात आनंदी आणि सर्वात गंमत म्हणजे या दवाखान्याची हीच आहे की हा दवाखाना पुस्तकांचा जरी म्हटला, ज्या पद्धतीने रुग्णावर दवाखान्यात गेल्यानंतर ती प्रक्रिया घडते तीच पद्धतीने प्रक्रिया घडते. बरं. आमचा जो फक्त रुग्ण इथे चेंज होतो आहे. दवाखान्यात रुग्ण हा मनुष्य असतो, पण आमच्या पुस्तकांच्या दवाखान्यात रुग्ण हा पुस्तक आहे. मग सुरुवातीला आम्ही जो कक्ष निवडला तो प्रतीक्षालय आहे, की बुवा ज्या विद्यार्थ्यांची जे पुस्तक जीर्ण झालेले आहे, ज्यांना खरंच उपचाराची आवश्यकता आहे, त्यांनी आधी प्रतीक्षालयामध्ये बसा. त्यानंतर ते डायरेक्ट तपासणी कक्षामध्ये जातात. मग तपासणी कक्षात गेल्यानंतर आमचे बाल डॉक्टर आहेत, माझ्याच वर्गातले मुलं, ते डॉक्टर म्हणून त्यांना मी तिथे बसवलेलं आहे. त्याआधी ते पुस्तक बघतात. ते पुस्तक बघितल्यानंतर त्या पुस्तकाला चिटकवण्याची आवश्यकता आहे का, किंवा त्याला टेप लावून ते पुस्तक व्यवस्थित होईल का त्याला पूर्ण कव्हर लावूनच ते पुस्तक व्यवस्थित होईल हे ते बघतात. ज्या पद्धतीने डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहितात, बरोबर, त्याच पद्धतीने ते एका पेजवरती त्या मुलाचं नाव लिहितात आणि प्रिस्क्रिप्शन लिहितात की बुवा ह्या पुस्तकाला चिटकवून द्या, फेविकॉल लावा किंवा टेपने चिटकून द्या
किंवा मग कव्हर लावून द्या, आणि मग तो विद्यार्थी ती प्रिस्क्रिप्शन घेऊन पुढे औषधालयामध्ये जातो. बरोबर. आता औषधालयामध्ये गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपल्याला औषधी मिळते. हो. मग ह्या औषधालयामध्ये तुम्हाला औषधी न मिळता तुम्हाला त्या पुस्तकाला सुस्थितीत आणण्यासाठी जे जे साहित्य लागते, बरं. मग टेप लागत असेल, फेविकॉल लागत असेल, कव्हर लागत असेल, हे सर्व जे साहित्य आपल्याला त्या औषधालयातून मिळते. बरं. त्या औषधालयातून त्यांनी ते घेतल्यानंतर ते शस्त्रक्रिया कक्षात जातात. मग शस्त्रक्रिया कक्षात गेल्यानंतर ते जे विद्यार्थी तिथे बसलेले आहेत ते प्रिस्क्रिप्शन बघतात, त्यावर जर चिटकून द्यायचं असेल तर ते चिटकून देतात, कव्हर लावून द्यायचं असेल कव्हर लावून देतात, आणि ते पुस्तक सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न करतात. अशी त्यावरती ती शस्त्रक्रिया करतात. आणि शेवटचा आम्ही जो कक्ष नेमलेला आहे तो मार्गदर्शन कक्ष आहे. कारण विद्यार्थ्याच्या हातात तर सुस्थितीत पुस्तक जाते आहे, पण तो अशाच पद्धतीने ते ठेवेल का, हा सुद्धा प्रश्न आहे. बरोबर. कारण जर नवीन पुस्तकाचे असे हाल होतात आहे तर परत आपण त्याला सुस्थितीत आणल्यानंतर काय. मग तो मार्गदर्शन कक्षामध्ये वर्गातलाच विद्यार्थी त्यांना पुस्तक कसं हाताळावं, पुस्तकाचं महत्त्व काय, आणि आता परीक्षेला हे पुस्तक तू अभ्यासताना काय काळजी घ्यायला पाहिजे, ह्या पद्धतीने तो मार्गदर्शन करतो. आणि मग तो विद्यार्थी आपल्या जागेवर जाऊन बसतो. आणि सर तुम्हाला सांगू इच्छितो, हा आमचा जो दवाखाना आहे तो दर शनिवारी विद्यार्थ्यांसाठी खुला असतो. बरं. जर ही यंत्रणा उभारण्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं, म्हणजे विद्यार्थ्यांना कसं समजावलं तुम्ही आणि त्यांना कसं उत्स्फूर्त केलं हे करायला? सर सुरुवातीला मी जेव्हा विद्यार्थ्यांना सांगितलं की बाबा पुस्तकांचा दवाखाना आपण उद्या उघडणार आहोत, हो, त्यांना गंमत वाटली. ते हसायला लागले की सर पुस्तकांचाही दवाखाना असतो. त्यांना म्हटलं हो पुस्तकांचा, आपण आजारी पडल्यानंतर कसं दवाखाना आहे तसं बघा हे पुस्तकसुद्धा आजारी पडलेलं आहे. मग तेव्हा चालेल सर आपण काय करायचं. मग मी वही पेन घेतला आणि त्यांच्या तोंडूनच वधून घेतलं का बा हे पुस्तकांचा जो दवाखाना आहे, तुम्ही रेग्युलर दवाखान्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय काय आढळते. मग काही मुलांनी सांगितलं की सर आम्ही जातो, नाव नोंदणी करावी लागते, वेटिंगला बसावं लागतो. म्हटलं बरं ठीक आहे, म्हणजे आपण प्रतीक्षालय घेऊया. मग त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की सर आपण डॉक्टरांकडे जातो. मग तसं तपासणी कक्ष लिहिलं. त्यानंतर पुढे सर मग मेडिकलवर औषधी घ्यायला जातो. मग औषध आलं आहे. मग जर जास्तच फाटलेलं असलं तर मग आपण शस्त्रक्रिया कक्षामध्ये जातो. अशा पद्धतीने ह्या एक एक कक्षाची निर्मिती झाली सर. आणि विद्यार्थ्यांचा उत्साह एवढा होता, कारण मी दुसऱ्या दिवशी त्यांना सांगितलं की ज्या दिवशी सांगितलं म्हटलं उद्या आपला दवाखाना आहे, त्यानंतर मी स्वतः सर्व साहित्य घेतलं आणि विद्यार्थ्यांना पेटी बनवायला लावली, काही विद्यार्थ्यांना चार्ट बनवायला लावले. कारण विद्यार्थ्यांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. कारण हा जो उपक्रम आहे तो विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांना जर आज ह्या पुस्तकाचं महत्त्व कळेल किंवा ह्या पुस्तकाची निगा कशी राखावी तर भविष्यात सुद्धा ते पुस्तकाची हाताळणी व्यवस्थित करतील. कारण आज आपण बघतोय का पुस्तक विद्यार्थ्यांपासून लांब जात चाललेला आहे आणि त्या जागी मोबाईल येत चाललेला आहे. पण माझं असं मत आहे का जे पुस्तक देऊ शकते ते आज मोबाईलसुद्धा देऊ शकत नाही आहे. कारण विद्यार्थ्यांची रीडिंग आणि लर्निंग ही कॅपॅसिटी कमी होत चाललेली आहे. कारण आता आम्ही समोर बघतो ना, तर त्यांना लगेच उत्तर पाहिजे. तुम्ही जर त्यांना सांगितलं 15 पेज वाच यानंतर तुला उत्तर मिळेल, त्यांना ती अपेक्षा नाही आहे. त्यांना तुम्ही प्रश्न सांगा ते लगेच गुगल करतात. बरोबर. तर ही गोष्ट कुठेतरी थांबायला पाहिजे आणि त्यांच्यामधून लेखकही निर्माण व्हायला पाहिजे. कारण लेखक विचार प्रवृत्त जर विद्यार्थी बनला तर आपल्या देशाचं भविष्यही चांगलं घडेल. पुस्तकांचा दवाखाना हा उपक्रम तुम्ही सुरू केला त्यावेळेस तुमच्या सहकाऱ्यांच्या भावना काय होत्या किंवा त्यांचं सहकार्य तुम्हाला कसं लाभलं? शिक्षक हा हाडाचा असला का सहकारी त्याला तसेच मिळतात. बरोबर. आणि मलाही सहकारी तसेच मिळाले आहेत. म्हणजे माझे जे शिक्षक सहकारी आहेत त्यांना माझे उपक्रम आवडतातच आणि ते सुद्धा त्या उपक्रमांचा अवलंब त्यांच्या वर्गामध्ये करतात, ही विशेष गोष्ट आहे. आणि माझा हा उपक्रम जेव्हा त्यांनी बघितला तर त्यांना खरंच वाटलं की नाही सर ह्या उपक्रमाची खरंच आवश्यकता आहे. आणि अशाच पद्धतीने आमच्या सर्व वर्गांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा उपक्रम सुरू झालेला आहे की विद्यार्थ्यांना पहिले तर पुस्तकाची माहिती द्या, त्यानंतर त्याचं महत्त्व पटवून द्या, त्याची काळजी कशी घ्यायची हेही करा, आणि जर ते पुस्तक काहींचे फाटलेले असतील तर त्यावरती प्रक्रिया कशी केली जाते हे सुद्धा सांगा आणि ते करून द्या. अशा पद्धतीचं सहकार्य मला माझे जे सहकारी शिक्षक आहेत त्यांचं लाभते आणि त्यांनाही त्यात आनंद वाटतो. तुम्हाला काय वाटतं सर की या पुस्तकांच्या दवाखान्यातून पुस्तकाचं पुनर्निर्मितीकरण किंवा पुनर्प्राप्ती होऊ शकते की किंवा होत आहे किंवा होऊन राहिली असं वाटते तुम्हाला? तुम्ही तुमच्या कामाबद्दल समाधानी आहात? सर मी खूपच समाधानी, कारण मी 2 ते 3 आठवड्याआधी यूट्यूबला हा व्हिडिओ बनवून टाकला होता. बरं. आज जेव्हा मी
पुस्तकांचा दवाखाना असा व्हिडिओ टाकला तर माझ्यानंतर भरपूर जणांनी तसे उपक्रम घेतलेले मला आज जाणवले. बरं. आणि त्यांचे आता 4 दिवस 5 दिवस आणि जी कन्सेप्ट मी माझ्या व्हिडिओमध्ये ॲड केलेली आहे ती कन्सेप्ट मला त्यात दिसली. ज्या पद्धतीने प्रतीक्षालय वगैरे मी जे कक्ष बनवले आहे सेम तसंच त्यांनी बनवलेलं आहे. म्हणजे आज त्याचा मला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसून आला तर मला एवढा आनंद झाला की बघा आपल्या एखाद्या उपक्रमाने जर दुसरा शिकत असेल तर आपण का नाही करावं. आणि आपण बघतो आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेस आपलं काहींची आर्थिक परिस्थिती खराब असायची तर त्यांना नवीन पुस्तकं घेणं जड जायचं. बरोबर. मग त्यावेळेस आपण काय करायचो सेकंड पुस्तक घ्यायचो आणि मग सेकंडची किंमत द्यायचो अर्धी किंमत. बरोबर. किंवा मग जर एखाद्याचं पुस्तक चांगलं असलं तर आपल्याला पाऊण किंमत द्यावी लागायची. म्हणजे बघा त्या पुस्तकाची किती व्हॅल्यू होती. बरोबर. की 1 वर्ष वापरल्यानंतर सुद्धा ते पुस्तक पाऊण किमतीला जायचं. आज तसं आपल्याला दिसत नाहीये. बरोबर. आज तुम्हाला पुस्तक घेताना कोणी दिसणार नाहीत. पहिले काय व्हायचं की पुस्तक घ्यायला जो वाचक आहे तो तिथपर्यंत जायचा दुकानापर्यंत. आताच तुम्ही म्हणाले की सर पुस्तक घेताना लोक दिसत नाही. हो. इलेक्ट्रिक मीडियाचं प्रमाण वाढलेलं आहे, प्रिंट मीडियाचं प्रमाण कमी झालेलं आहे. वाचन संस्कृती ही कुठेतरी कमी झालेली आहे. तर ही वाचन संस्कृती वाढावी, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचं प्रमाण वाढावं, ते कुठेतरी इलेक्ट्रिक मीडियापासून थोडे दूर राहावे. तर यासाठी तुम्ही उपक्रम राबवता का? आजकाल डिजिटलायझेशन एवढं झालेलं आहे का डिजिटल मीडिया विद्यार्थ्यांच्या बुद्धीवरती प्रभावीपणे काम करतोय. कारण विद्यार्थ्याला मोबाईलमध्ये सर्व विश्व दिसते. त्याला आज अमेरिकेला काय चालू आहे बघायचंय तर तो लगेच गुगलला टाईप करतो. बरोबर. एखादं पुस्तक तुम्ही त्याला सांगा तो लगेच गुगलला टाईप करतो. इव्हन तुम्हाला मी सांगतो आमचेही जे पुस्तकं आहेत त्याच्याजवळ पुस्तक असून सुद्धा तो काही वेळेस गुगलवरती बघतो कारण त्याला ती गंमत वाटते. बरोबर. यासाठी माझा असा उपक्रम आहे सर का विद्यार्थ्याचा वाढदिवस असेल त्या वाढदिवसाला त्याने चॉकलेट वगैरे न देता त्याने किमान 2 पुस्तक वर्गाला भेट द्यावी. बरं. आणि त्या पुस्तकांचा आम्ही काय करतो की लायब्ररी वर्गात बनवलेली आहे आणि त्यातून ते जे विद्यार्थी आहेत आता आनंददायी शनिवार शासनाने काढलेला आहे का दप्तर विना. विद्यार्थ्यांना त्या दिवशी त्यांना ना शिकू नका पण त्यांना वेगवेगळे खेळ घ्या म्हणजे आनंदातून शिकवा. मग त्या आनंदातून शिकवताना ह्या ज्या पुस्तकं आहेत लहान लहान गोष्टी छान छान गोष्टी. बरोबर. आता आपण लहान होतो त्यावेळेस आपण हे वाचायचो. आता मुलं वाचत नाही. बरोबर. मग माझा असा उद्देश आहे की या लायब्ररीतून त्यांना आवडेल ते पुस्तक घेतील आणि त्याचं वाचन करतील. किमान त्यांनी तो अर्धा तासही वाचन केलं तरी त्यांच्यामध्ये पुस्तक वाचण्याचं जे वेळ आहे ते लागेल असे माझं म्हणजे ध्येय आहे आणि इच्छा सुद्धा आहे. बरं. या व्यतिरिक्त तुम्ही शाळेमध्ये कोणते उपक्रम राबवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याबद्दल सांगा ना काही. सर 2019 पासून मी उपक्रम म्हणजे आधीपासून राबवतोच. पण 2019 असं वर्ष होतं की मला ॲक्च्युली विद्यार्थ्यांसाठी उपक्रम कसे घ्यावे हे समजलं. बरं. आणि त्यातून मी विद्यार्थ्यांना आपल्या ग्राउंडवरती पृथ्वी असेल सूर्य असेल चंद्र असेल यांची परिभ्रमण किंवा परिवलन कशा पद्धतीने होते, चंद्राची अपभूस्थिती उपभूस्थिती, त्यानंतर एक सूर्य एखाद्या राशीतून पुढच्या राशीत प्रवेश कसा करतो या पद्धतीचा. आता तुम्हाला सांगतो सर मी आता 8 दिवसापूर्वीच मी शाळेच्या प्रयोगशाळेमध्ये साबण बनवला. बरं. तर ही कन्सेप्ट विद्यार्थ्यांनी जेव्हा बघितली जेव्हा मी त्यांना सांगितलं की आपण उद्या साबण बनवणार आहोत हे साहित्य घेऊन या. तेव्हा सर आपल्या लॅबमध्ये साबण बनेल का, त्याला तर मोठी फॅक्टरी लागते. तुम्हाला माहिती आहे लहान मुलांचे प्रश्न कसे असतात. म्हटलं फॅक्टरी लागते पण आपण एवढे साबण बनवणार नाही, आपण एक साबण बनवू, मी उद्या तुम्हाला बनवून दाखवेल. 2 दिवसाने तो साबण बघितल्यानंतर स्वतः विद्यार्थ्यांनी त्याचा वापर केला सर आणि त्यांचा आनंद खरंच बघण्यासारखा होता. अशा पद्धतीचे छोटे छोटे भरपूर उपक्रम मी घेत असतो. कारण शासनाने आता जे आम्हाला पुस्तक दिलेलं आहे तर ते पुस्तक आधीच्या पुस्तकांपेक्षा वेगळं आहे. कारण शासनाने काय केलं आहे की प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला उपक्रम दिलेला आहे. आणि शासनाने काय केलं त्या पुस्तकांमध्ये वेबसाईट टाकलेले आहे, QR कोड टाकलेले आहे किंवा ते QR कोड स्कॅन करा आणि विद्यार्थ्यांना दाखवा. कारण आपल्याला माहिती आहे शिक्षण पद्धती अशी आहे की बघून माणूस जेवढं करू शकतो तेवढं ते वाचून करू शकत नाही. कारण आपण बघतो एखादा जर पिक्चर विद्यार्थ्यांनी बघितला दुसऱ्या दिवशी तुम्हाला विचारा. मग त्यासाठी शासनाने सुद्धा असं पुस्तक तयार केलेलं आहे. आणि माझाही तोच प्रयत्न असतो की छोट्या छोट्या गोष्टीतून उपक्रम तयार करायचे आणि ते उपक्रम घ्यायचे. कारण विद्यार्थ्यांना आज स्वानुभवातून आणि कृतीतून शिक्षण देणं गरजेचं आहे. कारण या अगोदरची जर आपण शिक्षण पद्धती पाहिली तर ती असं होतं की गुरु सांगेल आणि शिष्य ते फॉलो करेल. नंतरची जी पद्धती आली
ती अशी होती की गुरु आणि शिष्य हे समान स्तरवरती होते. हो. आणि आजची अशी परिस्थिती आहे सर का गुरु फक्त मार्गदर्शक बनला आहे, तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. आता आमचं प्रशिक्षणही झालं ना, त्यांनी सांगितलं तुम्ही काही नाही, तुम्ही फक्त त्याला मार्ग दाखवा, हो. त्याला करू द्या. म्हणजे त्याच्या कृतीतून जेव्हा त्या घटना घडतील त्यावेळेस तो स्वतःची बुद्धी चालवेल आणि नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल. अशा पद्धतीचे उपक्रम मी शाळेतही राबवत असतो सर. बरं. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठले छंद सर? या व्यतिरिक्त सर मला गायनाचा छंद आहे. बरं. त्यानंतर मी माझं कविता म्हणजे कवितांचं पुस्तकही प्रकाशित आहे. बरं. त्यानंतर मी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांना लेखही लिहून देत असतो. चित्र काढणे हाही मला छंद आहे. बरं. मी माझा स्वतःचा माझ्या घरी स्टुडिओ बनवला गायनाचा. बरं. आणि मी गायन करतो. फेसबुकला मी गाणे वगैरे टाकतो, कारण तो माझा छंद आहे. हो. ते करता करता मी विद्यार्थ्यांच्या उपक्रमामध्ये एवढा मग्न झालेला असतो सर का तुम्हाला माझे सहकारी शिक्षकही सांगतील की सरांचं रेग्युलर तेच चालत असते. तुम्ही कवितेचा छंद म्हणाले. आता पुस्तकांबद्दल एखादी कविता लिहिलेली आहे का? पुस्तकांमध्ये किंवा कुठल्याही कवितेच्या 4-5 ओळी आमच्या श्रोत्यांसाठी जर म्हणाल तर खूप आनंद होईल आम्हाला. खूपदा असे वाटते खूप असे लिहावे, अंतरंगातील शब्द भावनेनेच उमटवावेत, स्पंदनांना जाणताना शब्द ते फुटावेत, शब्द आपुलेच म्हणून मन आपुलेच सुखावावे, अधांतरी सोडलेल्या शब्दांना का शोधत असतो मी, लिहिताना का म्हणून अजूनही गिरवतो त्यांनाच मी. वा, फारच छान सर. सर, तुम्ही आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपल्या पुस्तकांच्या दवाखान्याची जी कन्सेप्ट आहे, जे स्वरूप आहे, याबद्दल आमच्याशी जो संवाद साधला त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार मानतो. धन्यवाद सर. श्रोतेहो नमस्कार.